नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅनेजमेंट अकाउंटमध्ये या ठिकाणी 2 चॅप्टर बघितलेले आहेत. एक रेशो ॲनालिसिस आणि वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. त्यानंतर तुमच्या सिलेबसला आहे फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस. आता फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस हे कशासाठी आहे तर फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस हे पर्पज ऑफ प्रेझेंटिंग पिरियडिकल म्हणजे एका पिरियडसाठी रिव्ह्यूचे रिपोर्टसाठी या ठिकाणी आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे निश्चित एका पिरियडसाठी त्याचे रिव्ह्यूज कसे आहेत, त्याचा उपयोग कसा होतो यानुसार या ठिकाणी आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट हे एक प्लॅनिंग करण्यासाठी हे महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येतं. हे एक अकाउंटची समरी लक्षात येते. बिझनेस ऑर्गनायझेशनला जर आपल्या अकाउंटची समरी बघायची असेल तर फायनान्शियल स्टेटमेंटवरून आपल्याला लक्षात येतं असं आपल्याला म्हणता येतं. त्याच्यावरून ट्रू आणि फेअर व्ह्यूज आपल्याला बिझनेसचे कळतात. म्हणजे खरे आणि बरोबर व्ह्यूज कशा पद्धतीनं आहेत हे बघायचं झालं तर फायनान्शियल स्टेटमेंटवरून आपल्याला कळू शकतं असं आपल्याला म्हणता येतं. आणि हे सर्व्हिस कशासाठी आहे तर फ्युचर ऑपरेशनसाठी या ठिकाणी फायनान्शियल स्टेटमेंट या ठिकाणी महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येतं. आता फायनान्शियल स्टेटमेंट हे प्रॉफिट अँड लॉसवर काढलं जातं आणि बॅलन्स शीटवर काढलं जातं. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं देखील फायनान्शियल अकाउंट आपल्याला काढता येतं आणि बॅलन्स शीटचं देखील आपल्याला फायनान्शियल अकाउंट काढता येतं असं आपल्याला म्हणता येईल. आता फायनान्शियल अकाउंट काढत असताना त्याच्या स्टेप कोणकोणत्या आहेत तर डिटर्मिनेशन जे स्टेप आहेत इन्व्हॉल्व या फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिसमध्ये तर त्याच्यामध्ये पहिल्या नंबरची स्टेप आहे. 6 स्टेप आहेत. पहिल्या नंबरचे डिटर्मिनेशन ऑफ स्कोप अँड ऑब्जेक्टिव्ज ऑफ ॲनालिसिस. म्हणजे त्याचं विवरण करायचं. स्कोप कुठं आहे, त्यासोबतच त्याचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत, उद्देश काय आहेत याचं ॲनालिसिस करण्यासाठी हे फायनान्शियल स्टेटमेंट महत्त्वाचं आहे. त्यानंतर स्टडी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, अभ्यास करायचा फायनान्शियल स्टेटमेंटचा. त्यानंतर कलेक्शन ऑफ रिव्हॅलेंट इन्फॉर्मेशन ही एक स्टेप आहे. त्यानंतर रिअरेंजमेंट ऑफ द डेटाची रिअरेंजमेंट करण्यासाठी देखील या ठिकाणी फायनान्शियल स्टेटमेंट महत्त्वाचं आहे किंवा रिअरेंजमेंट केली जाते फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये. त्यानंतर ॲनालिसिस ऑफ डेटा बाय ॲनालिटिकल टेक्निक. ॲनालिसिस करायचं आहे एक ॲन्टिकल टेक्निक म्हणजे एक चांगल्या टेक्निकनुसार ॲनालिसिस करायचं असेल तर फायनान्शियल स्टेटमेंट आहे. इंटरप्रिटेशन, प्रेझेंटेशन अँड प्रिपरेशन ऑफ रिपोर्ट या ठिकाणी फायनान्शियल स्टेटमेंटची ही एक स्टेप आहे असं आपल्याला म्हणता येतं. आता फायनान्शियल स्टेटमेंटचे टेक्निक कोणकोणते आहेत तर पहिली टेक्निक आहे कम्पॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट. त्यानंतर कॉमन साईज फायनान्शियल स्टेटमेंट. त्यानंतर ट्रेंड ॲनालिसिस. हे 3 या चॅप्टरमध्ये आहेत. आणि त्यानंतर रेशो ॲनालिसिस हे देखील फायनान्शियल स्टेटमेंटचीच या ठिकाणी म्हणजे ॲनालाइज करण्याचं या ठिकाणी एक टेक्निक आहे असं आपल्याला म्हणतात. ॲनालाइज होतं, त्याच्यावरून आपल्याला कळतं की बाबा नेमकं काय चाललं आहे. तर त्यानुसार या ठिकाणी रेशो ॲनालिसिसवरून देखील आपल्याला बोध येतो. हे देखील ॲनालाइज करण्याचं एक काय म्हणता येईल टेक्निक आहे. त्यानंतर फंड आणि कॅश फ्लो स्टेटमेंट हे देखील ॲनालाइज करण्याचे ही एक टेक्निक आहे. असं 5 टेक्निक ॲनालिसिस करण्याच्या या ठिकाणी आहेत असं आपल्याला म्हणता येतं. आता आपण कम्पॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट बघतो. कम्पॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट हे साधारणतः 2 वर्षाच्या कम्पॅरिझनवर काढला तर 2 वर्षाची बॅलन्स शीट असावी लागते, 2 वर्षाचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असावं लागतं. त्यावरून या ठिकाणी कम्पॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट काढता येतं. आता
हे याच्यावरून आपल्याला फायनान्शियल पोझिशन कळू शकते. बिझनेसमध्ये डिसिजन घेण्यासाठी फायनान्शियल पोझिशन कळते की बाबा नेमकं या ठिकाणी फायनान्शियल पोझिशन कंपॅरेटिव्ह आपण मागच्या याच्यामध्ये किती होतं, आता किती आहे, याच्यावरून या ठिकाणी इन्क्रीज डिक्रीज आपल्याला कळतं. त्यासोबतच त्याचं पर्सेंटेजमध्ये ॲनालाइज आपल्याला या ठिकाणी होत असतं असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे मागच्या वर्षी सेल एवढा होता, आता एवढा आहे, इतकं वाढलेलं आहे आणि याचं पर्सेंटेज एवढं आहे. म्हणजे हे कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट हे ॲनालाइज एकदम करेक्ट करतं किंवा मागच्या वर्षी आपल्या करंट असेट्स एवढ्या होत्या, यावर्षी एवढ्या आहेत आणि याचं पर्सेंटेज म्हणजे इन्क्रीज होण्याचं पर्सेंटेज एवढं आहे. यावरून आपल्याला एक तारतम्य कळतं आणि आपल्याला डिसिजन घेण्यासाठी या ठिकाणी महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येतं. कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट हे दोन्ही याच्यामध्ये आहे. व्हॅल्यूज म्हणजे रुपीजमध्ये देखील आहे आणि पर्सेंटेजमध्ये देखील आहे असं देखील आपल्याला म्हणता येतं. म्हणजे हे फायनान्शियल स्टेटमेंट या ठिकाणी आहे. आता फायनान्शियल स्टेटमेंट काढण्यासाठी एक 1 इयरचा फिगर पाहिजे, त्यासोबतच नेक्स्ट इयरचा फिगर पाहिजे. मिनिमम 2 वर्षाच्या या ठिकाणी फिगर्स तुम्हाला पाहिजेत, तर त्यावेळेस कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट काढता येतं. आता कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंटला हॉरिझॉन्टल ॲनालिसिस असं देखील म्हणतात किंवा हॉरिझॉन्टल स्टेटमेंट असं देखील म्हटलं जातं. हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या व्हर्टिकल म्हणजे उभ्या या ठिकाणी या पद्धतीनं आहे. हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या फॉर्ममध्ये या ठिकाणी तुमचं स्टेटमेंट या ठिकाणी काढलं जातं. आता हाच प्रोफार्मा तुम्हाला मी या ठिकाणी प्रोफार्मा पाठवलेला आहे. तोच प्रोफार्मा तिन्हीला म्हणजे कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट, कॉमन साईज फायनान्शियल स्टेटमेंट आणि ट्रेंड ॲनालिसिसला या ठिकाणी तिन्हीला या ठिकाणी हेच वापरायचं. मी पुन्हा एकदा रिपीट करतो आहे. कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट करण्यासाठी कमीत कमी 2 वर्षाची आकडेवारी लागते. कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट या ठिकाणी रुपीजमध्ये पण निघतं आणि पर्सेंटेजमध्ये पण निघतं. त्यासोबतच कंपॅरिझन करता येतं. त्यासोबतच या ठिकाणी फायनान्शियल पोझिशन कळते, डिसिजन मेकिंगमध्ये आपल्याला मदत करतं. त्यासोबतच या ठिकाणी आपल्याला कंपॅरिझन करता येतं प्रत्येक गोष्टीचं की मागच्या वर्षी एवढं होतं आणि यावर्षी एवढं आहे, याचं कंपॅरिझन या ठिकाणी तुम्हाला करता येतं. या पद्धतीनं कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट आहे. कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंटला हॉरिझॉन्टल ॲनालिसिस असं देखील म्हटलं जातं किंवा हॉरिझॉन्टल स्टेटमेंट ॲनालिसिस असं देखील म्हटलं जातं. हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या फॉर्ममध्ये या ठिकाणी आहे. आता कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंटचं प्रोफार्मा तुम्हाला मी PDF करून टाकलेला आहे. तो प्रोफार्मा काय सांगतोय तर पहिल्यांदा असेट्स घ्यायच्या, ठीक आहे. त्यानंतर असेट्समध्ये पहिल्यांदा करंट असेट्स घ्यायचं, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट घ्यायचं, त्यानंतर फिक्स्ड असेट घ्यायचं. 3 हेड. पहिल्यांदा बॅलन्स शीटमधल्या आडव्या फॉर्ममध्ये करायचं आपल्याला. म्हणजे पहिल्यांदा असेट्स, पुन्हा त्याच्याखालीच लॅबिलिटी या पद्धतीनं आहे. पहिल्यांदा असेट्समध्ये करंट असेट्स, इन्व्हेस्टमेंट आणि पुन्हा फिक्स्ड असेट्स हे घ्यायचे आहेत. त्यानंतर लॅबिलिटी घेताय तुम्ही. लॅबिलिटीमध्ये पहिल्यांदा करंट लॅबिलिटी, पुन्हा फिक्स्ड लॅबिलिटी आणि पुन्हा शेअर्स होल्डर इक्विटी या पद्धतीने या ठिकाणी घ्यायचं आहे. लॅबिलिटीमध्ये देखील 3 हेड, करंट लॅबिलिटी, फिक्स्ड लॅबिलिटी आणि शेअर्स होल्डर इक्विटी या पद्धतीने या ठिकाणी आहे. हे झालं बॅलन्स शीटचा प्रोफार्मा. आता प्रॉफिट अँड लॉसचा प्रोफार्मा. प्रॉफिट अँड लॉस त्याला कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट असं देखील म्हटलं जातं. कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट काढत असताना पहिल्यांदा नेट सेल्स घ्यायचा. नेट सेल्समधून वजा करायचं आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. मग मिळतं तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट. याच्यावर MCQ देखील विचारू शकता.
ग्रॉस प्रॉफिटमधून पुन्हा वजा करायचं ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये येतं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस, फायनान्सिंग एक्सपेन्सेस. हे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा केलं की तुम्हाला ऑपरेटिंग प्रॉफिट मिळतं. नेट सेल्स, त्याच्यातून कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड वजा करा, पुन्हा ग्रॉस प्रॉफिट भेटतं. ग्रॉस प्रॉफिटमधून पुन्हा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करायचं. ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये वेगवेगळे 3 हेड पडतात. त्याच्यात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, सेलिंग अँड फायनान्शियल. मग तुम्हाला ऑपरेटिंग एक्सपेन्सेस भेटेल. त्याच्यात ॲड करायचं आहे अदर इन्कम, लेस करायचं आहे अदर एक्सपेन्सेस. तुम्हाला नेट प्रॉफिट भेटेल. त्याच्यातून लेस करायचं आहे इन्कम टॅक्स. मग मिळेल तुम्हाला नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. ठीक आहे. या पद्धतीनं हे कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट आहे. आता कॉमन साईज फायनान्शियल स्टेटमेंट आपण बघू. त्याची थेरी बघतोय फक्त. कॉमन साईज फायनान्शियल स्टेटमेंट. आता कॉमन साईज फायनान्शियल स्टेटमेंटला व्हर्टिकल पर्सेंटेज असं देखील म्हटलं जातं. व्हर्टिकल पर्सेंटेज ॲनालिसिस किंवा स्टेटमेंट असं म्हटलं जातं. आता कॉमन साईज फायनान्शियल स्टेटमेंट हे कशासाठी काढलं जातं तर निश्चित या ठिकाणी टोटल असेटला किंवा टोटल लॅबिलिटीला 100 गृहीत धरलं जातं आणि तिकडं नेट सेल्सला या ठिकाणी 100 गृहीत धरलं जातं. आणि त्यानुसार आपल्या असेट्सच्या तुलनेमध्ये करंट असेट्स किती आहेत, करंट लॅबिलिटी किती आहेत, त्यासोबतच सेल्सच्या तुलनेमध्ये कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किती आहे, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस किती आहे, इन्कम टॅक्स किती आहे, हे जाणून घेण्यासाठी किंवा हे प्रेझेंटेशन करण्यासाठी कॉमन साईज फायनान्शियल स्टेटमेंटला व्हर्टिकल पर्सेंटेज स्टेटमेंट किंवा व्हर्टिकल पर्सेंटेज ॲनालिसिस असं देखील म्हटलं जातं. आता कॉमन साईज फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये काय केलं जातं तर टोटल असेट्स किंवा टोटल लॅबिलिटीला 100 गृहीत धरलं जातं आणि इकडं इन्कम स्टेटमेंटमध्ये नेट सेल्सला 100 गृहीत धरलं जातं आणि त्यानुसार या ठिकाणी कॉमन साईज फायनान्शियल स्टेटमेंट काढलं जातं. तर कॉमन साईज फायनान्शियल स्टेटमेंट कशासाठी काढलं जातं तसं आता असेट्सच्या तुलनेमध्ये आपले करंट असेट्स किती आहेत किंवा डेटर्स किती आहेत, बिल्स रिसिवेबल किती आहे, करंट लॅबिलिटीच्या तुलनेमध्ये किती आहे, शेअर्स कॅपिटल टोटल लॅबिलिटीच्या तुलनेमध्ये किती आहे. म्हणजे एखाद्या इन्व्हेस्टरला इन्व्हेस्ट करायचं असेल तर तो काय बघाल किंवा टोटल असेट्स किती आहेत 100 तर त्याच्या तुलनेमध्ये त्यांचे इन्व्हेस्टमेंट किती आहे, करंट लॅबिलिटी किती टक्के आहे, करंट असेट्स किती टक्के आहे, शेअर्स कॅपिटल किती टक्के आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो इन्व्हेस्टर. त्यासोबतच शेअर्स होल्डर देखील या ठिकाणी. म्हणजे मी एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतो आहे तर त्यावेळेस ह्या गोष्टी मला जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आणि त्यासाठी या ठिकाणी कॉमन साईज फायनान्शियल स्टेटमेंट या ठिकाणी महत्त्वाची आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे कॉमन साईज फायनान्शियल स्टेटमेंट काढण्यासाठी साधारणतः या ठिकाणी 2 वर्षाचं पर्सेंटेज किंवा 2 वर्षाची बॅलन्स शीट लागत असते किंवा 2 वर्षाचं इन्कम स्टेटमेंट लागत असतं असं आपल्याला म्हणता येतं. ठीक आहे. या पद्धतीनं या ठिकाणी कॉमन साईज फायनान्शियल स्टेटमेंट आहे. म्हणजे मला जर पैसे गुंतवायचे असतील तर मी कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी इंडिकेट करतो आहे किंवा बघतो आहे तर त्यावेळेस कॉमन साईज फायनान्शियल स्टेटमेंट हे महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यासोबतच कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट देखील मी बघतो आहे. कंपॅरेटिव्ह म्हणजे मागच्या वर्षी सेल किती होता, यावर्षी किती आहे, इन्क्रीज किती टक्क्यानं झाला. मागच्या वर्षी असेट्स एवढ्या होत्या, यावर्षी असेट्स किती आहेत, इन्क्रीज झाले का डिक्रीज झालं आहे. त्यासोबतच शेअर्स होल्डर जे आहेत ते देखील या ठिकाणी बघितलं आता. म्हणजे या ठिकाणी हे फायनान्शियल स्टेटमेंट इन्व्हेस्टरला आणि साधारणतः जे शेअर्स होल्डर आहेत किंवा जे आपल्याला लोन प्रोव्हाइड करतात, जे डिबेंचर विकत घेणारे आहेत, या सर्व गोष्टींना या ठिकाणी महत्त्वाचं ठरत असतं असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर आहे ट्रेंड ॲनालिसिस. आता ट्रेंड ॲनालिसिस साधारणतः या ठिकाणी हे साधारणतः म्हणू शकतो की
एक इम्पॉर्टंट टूल्स आहे. आता 4-5 वर्षाची बॅलन्स शीट दिली किंवा 4-5 वर्षाचे आपल्याला फिगर्स आहेत आणि त्या फिगर्समध्ये कशा पद्धतीने इन्क्रीज डिक्रीज झालेलं आहे हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी ट्रेंड ॲनालिसिस काढला तर असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे समजा 3 वर्षाची तुम्हाला बॅलन्स शीट आहे, त्याच्यामध्ये करंट असेट्स तुम्हाला दिलेले आहेत, वेगवेगळ्या फिक्स्ड असेट दिलेले आहेत. तर 2012ला किती होती, 13ला किती आहे, 14ला किती आहे आणि 15ला किती आहे हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी साधारणतः ट्रेंड ॲनालिसिस महत्त्वाचं आहे. त्याचा ट्रेंड कुठं आहे, म्हणजे शेअर्स होल्डर जे शेअर मार्केटमध्ये आपण एखाद्या कंपनीमध्ये पैसे गुंतवतोय, शेअर्स त्यांचे विकत घेतोय, भाग विकत घेतोय, तर हे विकत घेताना आपण ट्रेंड ॲनालिसिस देखील बघतो. म्हणजे त्यांचा ट्रेंड कशा पद्धतीनं चालू आहे, की वाढतोय का कमी होतोय हे देखील या ठिकाणी बघितलं आता असं आपल्याला म्हणता येतं. या ठिकाणी बेस इयर हा महत्त्वाचा आहे. त्या बेस इयरला 100 या ठिकाणी गृहीत धरलं आता असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे जे प्रथम वर्ष आहे त्याला बेस इयर असं म्हटलं जातं आणि त्या बेस इयरला 100 हे गृहीत धरलं जातं. आणि कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये साधारणतः एक फॉर्म्युला वापरला जातो, इन्क्रीज ऑर डिक्रीज डिवायडेड बाय बेस इयर इंटू 100 या पद्धतीने या ठिकाणी फॉर्म्युला वापरला जातो. ठीक आहे, धन्यवाद.